गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 12वी कला व वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र, तर या अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोगिता म्हणजे काय ते थोडक्यात पाहिले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोगितेची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते पाहणार आहोत. आता बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गरज म्हणजे काय आणि उपयोगिता म्हणजे काय ते थोडक्यात पाहिले होते. आता गरज म्हणजे काय तर समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे काय होय, गरज होय. आणि उपयोगिता म्हणजे काय आपण पाहिलं होतं तर वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे काय होय, उपयोगिता होय. आता उदाहरण देऊन जर सांगायचं झालं तर एखादी व्यक्ती असेल तर त्या एखाद्या व्यक्तीला जर तहान लागलेली असेल तर ती व्यक्ती काय करू शकते, पाणी पिऊन आपली जी काही गरज असेल तर ती गरज भागवू शकते. म्हणजे त्या पाण्यामध्ये व्यक्तीची तहान भागवण्याची काय आहे, क्षमता आहे. म्हणून काय म्हटलं जातं की वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे काय होय, उपयोगिता होय. किंवा एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला भूक लागलेली असेल तर ती व्यक्ती काय करू शकते, अन्नाचे सेवन करून आपली भूक भागवू शकते. म्हणजे त्या अन्नामध्ये व्यक्तीची जी काही भुकेची गरज आहे तर ती गरज भागवण्याची काय आहे, क्षमता आहे, शक्ती आहे. तर या क्षमतेला किंवा शक्तीलाच काय म्हटलं जातं, उपयोगिता असं म्हटलं जातं. मग आता आपल्याला पुढे ही जी काही उपयोगिता आहे, वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे काय होय, उपयोगिता होय. तर या उपयोगितेची काय केलेली आहेत, वेगवेगळी वैशिष्ट्ये दिलेली आहेत. तर ती वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत. आता त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे बघा, उपयोगिता ही काय आहे, सापेक्ष संकल्पना आहे. काय म्हटलेलं आहे, पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे, सापेक्ष संकल्पना. आता उपयोगिता ही सापेक्ष संकल्पना आहे म्हणजे काय तर उपयोगिता ही स्थल व कालसापेक्ष बदलणारी असते किंवा उपयोगिता ही स्थल व कालसापेक्ष संकल्पना आहे. ती स्थल परत्वे व काल परत्वे बदलत जाते. म्हणजे काय, एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण काय देऊ शकतो की हिवाळ्याचा जर विचार केला तर हिवाळ्यामध्ये कशाची गरज असते तर लोकरीच्या कपड्यांची गरज असते किंवा लोकरीच्या कपड्यांमध्ये आपल्याला काय होत असते, जास्त उपयोगिता जाणवते. आणि जर पावसाळ्याचा जर विचार केला तर पावसाळ्यामध्ये आपल्याला कशामध्ये जास्त उपयोगिता जाणवते तर रेनकोट असेल किंवा छत्री असेल तर या वस्तूंमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की उपयोगिता ही काय आहे, काल परत्वे बदलत असते. म्हणजे हिवाळ्यामध्ये ज्या लोकरी कपड्यांमध्ये उपयोगिता असते तर ते लोकरीचे कपडे आपण उन्हाळ्यामध्ये वापरू शकत नाही. किंवा जे काही पावसाळ्यामध्ये रेनकोट किंवा छत्रीमध्ये जास्त उपयोगिता असते तर तो रेनकोट किंवा ती छत्री आपण हिवाळ्यामध्ये वापरू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय की ही जी काही उपयोगिता आहे तर ती उपयोगिता काय होत असते, कालपरत्वे बदलत असते. म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कोणत्या गोष्टींमध्ये जास्त उपयोगिता जाणवते तर लोकरीच्या कपड्यांमध्ये. आणि पावसाळ्याचा जर विचार केला तर रेनकोट आणि छत्री. म्हणजे थोडक्यात यावरून आपल्याला काय समजते की उपयोगिता ही काय आहे, काल परत्वे बदलत जाते. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, उपयोगिता ही स्थल परत्वे बदलत जाते. आता ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण काय सांगू शकतो की समुद्र काठापेक्षा जे काही बांधकामाचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी काय असते, वाळूची जास्त उपयोगिता जाणवते. म्हणजे या दोन्ही उदाहरणावरून आपल्या हे लक्षात येते की उपयोगिता ही काय आहे, सापेक्ष संकल्पना आहे. उपयोगिता ही स्थल व कालसापेक्ष संकल्पना आहे. उपयोगिता ही स्थल परत्वे व काल परत्वे बदलत जाते. त्यानंतर बघा, दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. काय म्हटलेलं आहे, दुसरं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे, व्यक्तिनिष्ठ संकल्पना. किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. आता उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे किंवा उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे म्हणजे काय तर उपयोगिता ही काय होत असते, व्यक्तीनुसार बदलत जाते. आता उपयोगिता ही काय म्हटलं आहे, व्यक्तीनुसार बदलत जाते. मग त्याच्या पाठीमागे अनेक कारणे आहेत. फॉर एक्झाम्पल आवडीनिवडी असतील, प्राधान्य असेल, व्यक्तीचा स्वभाव असेल, पसंती असेल किंवा व्यवसाय असेल
तर या सर्व गोष्टींमध्ये काय असतो, फरक असतो. त्यामुळे उपयोगिता ही काय असते, व्यक्तीनुसार बदलत असते. आता आवडीनिवडीचा जर विचार केला तर एखादी वस्तू ए या व्यक्तीला आवडत असेल तर ती बी या व्यक्तीला आवडेलच असं नाही, किंवा एखादी वस्तू बी या व्यक्तीला आवडत असेल तर ती ए या व्यक्तीला आवडेलच असं नाही, किंवा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव दोन व्यक्तींचा स्वभाव वेगवेगळा असतो. मग स्वभावानुसार त्यांची आवड पण काय असते, किंवा वस्तूला असणारी पसंती पण काय असते, वेगवेगळी असते. म्हणजे थोडक्यात काय की उपयोगिता ही व्यक्तीनुसार बदलणारी असते. फॉर एक्झाम्पल डॉक्टरांचा जर विचार केला तर डॉक्टरांना ज्या वस्तूंची गरज असते किंवा ज्या वस्तूंमध्ये उपयोगिता जाणवते त्याच वस्तूंमध्ये सर्वसामान्य व्यक्तींना उपयोगिता किंवा गरज जाणवत नाही. किंवा शिक्षकांचा जर विचार केला तर शिक्षकांना ज्या वस्तूंमध्ये उपयोगिता जाणवते, फॉर एक्झाम्पल बोर्ड असेल, खडू असेल, तर अशा वस्तूंमध्ये शिक्षकांना उपयोगिता किंवा गरज जाणवेल, परंतु सर्वसामान्य व्यक्तींना या वस्तूंची गरज किंवा या वस्तूंमध्ये उपयोगिता जाणवणार नाही. म्हणजे थोडक्यात काय यावरून लक्षात घ्यायचं की उपयोगिता ही काय होत असते, व्यक्तीनुसार बदलत असते. त्यानंतर बघा पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की नैतिकदृष्ट्या तटस्थ. पुढचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे, नैतिकदृष्ट्या तटस्थ. आता उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो, किंवा उपयोगितेच्या संकल्पनेत काय केलं जात नाही, नैतिकतेचा विचार केला जात नाही. तर ही संकल्पना काय आहे, नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे किंवा नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. म्हणजे वस्तूने चांगले वाईट, योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी असं काय केलं जातं, याच्यामध्ये थोडक्यात गृहीत धरलं जातं. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण काय सांगू शकतो, फॉर एक्झाम्पल सुरी आहे किंवा चाकू आहे, याचा वापर दोन प्रकारे केला जाऊ शकतो. एक तर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून याचा वापर केला जाऊ शकतो, किंवा एखादी व्यक्ती काय करू शकते, दुसऱ्या व्यक्तीला इजा पोहोचवण्यासाठी देखील सुरी किंवा चाकूचा वापर करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की दोन्ही गरजा काय आहेत, वेगळ्या आहेत, परंतु एकाच वस्तूचा वापर करून काय केल्या जातात, त्या गरजा भागवल्या जातात. म्हणून काय म्हटलेलं आहे, उपयोगिता ही काय आहे, नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. त्यामध्ये चांगले वाईट किंवा योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण केली जाते. म्हणून काय म्हटलेलं आहे की ही जी काही उपयोगिता आहे तर ती उपयोगिता काय आहे, नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. म्हणजे एकच वस्तू असते, परंतु ती वस्तू काय करू शकते, दोन गरजा किंवा दोन व्यक्तींच्या वेगवेगळ्या गरजा काय करू शकते, भागवू शकते. मग या गरजा चांगल्या असू शकतात किंवा वाईट असू शकतात, किंवा योग्य असू शकतात किंवा अयोग्य असू शकतात. त्यानंतर बघा पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. पुढचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे, उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. आता काय म्हटले, उपयोगिता आणि उपयुक्तता, तर यामध्ये काय आहे, फरक आहे. मग आता उपयोगिता म्हणजे काय आपण पाहिलं आहे, तर उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता होय, किंवा उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता आहे. तर उपयुक्तता म्हणजे काय, तर वस्तूचे उपभोग मूल्य होय. म्हणजे थोडक्यात काय की उपयोगिता व उपयुक्तता या दोन्ही संकल्पना काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल घेतलं तर उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तता ही जाणवते. मात्र एखादी व्यसनी व्यक्ती घेतली तर त्या व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु उपयुक्तता जाणवत नाही. म्हणजे थोडक्यात काय की दुधाचा जर विचार केला तर दुधामध्ये उपयोगिता पण आहे आणि उपयुक्तता पण आहे. आणि जर व्यसनी व्यक्तीच्या दृष्टीने जर विचार केला तर दारूचा जर विचार केला तर दारूमध्ये उपयोगिता आहे, म्हणजे त्या व्यसनी व्यक्तीला त्या दारूमध्ये उपयोगिता वाटत आहे, परंतु त्यामध्ये उपयुक्तता जाणवत नाही. म्हणजे उपयोगिता व उपयुक्तता यामध्ये काय आहे, फरक आहे. त्यानंतर बघा पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल किंवा पुढचं वैशिष्ट्य दिलेलं आहे ते म्हणजे उपयोगिता व आनंद यात फरक आहे. आता काय म्हटलेलं आहे,
उपयोगिता व आनंद यामध्ये काय आहे, फरक आहे. म्हणजे वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असे नाही. फॉर एक्झाम्पल, आजारी व्यक्तीला इंजेक्शनामध्ये उपयोगिता जाणवते, कारण काय होणार असतं, ते इंजेक्शन घेतल्यानंतर ती व्यक्ती काय होणार असते, बरी होणार असते, किंवा त्या व्यक्तीचा जो काही आजार असेल तर तो आजार काय होत असतो, बरा होणार असतो. पण त्यापासून त्याला काय होत नाही, आनंद मिळतोच असे नाही. म्हणजे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की उपयोगिता व आनंद यामध्ये फरक आहे. म्हणजे इंजेक्शनचा जर विचार केला तर इंजेक्शनमध्ये काय आहे, पेशंटला उपयोगिता जाणवते. म्हणजे ते इंजेक्शन घेणं काय आहे, गरजेचं आहे, की जेणेकरून इंजेक्शन घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा जो काही आजार आहे तर तो आजार काय होणार आहे, बरा होणार आहे. परंतु त्या व्यक्तीला इंजेक्शन घेतल्यानंतरनं आनंद मिळतोच असे नाही. म्हणून म्हटलेलं आहे की उपयोगिता व आनंद यामध्ये काय आहे, फरक आहे. त्यानंतर बघा, पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेलं आहे, उपयोगिता व समाधान यातील फरक. उपयोगिता व समाधान यातील फरक. आता उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. म्हणजेच काय आहे, उपयोगिता व समाधान परस्पर संबंधित असूनही काय आहेत, भिन्न संकल्पना आहेत. म्हणजे उपयोगितेचा जर विचार केला तर उपयोगिता हे काय आहे, उपभोगाचे कारण आहे, आणि समाधानाचा जर विचार केला तर समाधान हे काय आहे, उपभोगाचा परिणाम आहे. म्हणजे उपयोगिता व समाधान परस्पर संबंधित असूनही काय आहेत, भिन्न संकल्पना आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण काय सांगू शकतो, तर तहानलेली व्यक्ती एक ग्लास पाणी पिते, कारण पाण्यामध्ये तहान भागवण्याची काय आहे, क्षमता असते. आणि पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, आणि मिळालेले समाधान हा काय आहे, उपभोगाचा परिणाम आहे. म्हणून उपयोगिता व समाधान यामध्ये काय आहे, फरक आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, पुढचं वैशिष्ट्य आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. काय म्हटलेलं आहे, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. म्हणजे आपण या अगोदर पाहिलेलं आहे बघा, उपयोगिता ही काय आहे, मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणे शक्य नाही. म्हणजे थोडक्यात काय की उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे, ती कशी आहे, अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळे उपयोगितेचं संख्यात्मक किंवा आकडेवारीमध्ये मापन करणं काय होय नाही, शक्य नाही. म्हणजे काय, तर एखादी तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. म्हणून उपयोगिता फक्त काय येते, अनुभवता येते, आणि उपयोगिता ही कशी असते, धनात्मक, शून्य व ऋणात्मक जाणवते. म्हणजे थोडक्यात काय की उपयोगितेचं मापन करता येत नाही, किंवा उपयोगितेचं मापन करणे शक्य नसतं. म्हणजे एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला समजा तहान लागली आहे आणि त्या व्यक्तीने पाणी पिऊन आपली जर तहान भागवली, तर आपण काय करू शकत नाही, संख्यात्मक किंवा आकडेवारीमध्ये सांगू शकत नाही की या व्यक्तीला एवढी तहान लागली होती किंवा या व्यक्तीला एवढी तहान लागली होती. हे आपण काय करू शकत नाही, संख्यात्मक किंवा आकडेवारीमध्ये सांगू शकत नाही. त्यानंतर बघा, उपयोगितेचे पुढचं वैशिष्ट्य दिलेलं आहे ते म्हणजे उपयोगिता बहुपर्यायी आहे. काय म्हटलेलं आहे, किंवा पुढचं वैशिष्ट्य काय सांगितलेलं आहे, तर उपयोगिता ही काय आहे, बहुपर्यायी आहे. मग एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची काय केली जाते, गरज भागवली जाते. तसेच ती वस्तू विविध वापरासाठी काय होत असते, उपयोगी ठरते. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण कशाचं एक्झाम्पल देऊ शकतो, विजेचं एक्झाम्पल देऊ शकतो. म्हणजे विजेचा वापर काय केला जातो, अनेक व्यक्तींकडून किंवा विविध व्यक्तींकडून केला जातो, आणि एकाच वेळी काय केला जातो, विविध हेतू साध्य करण्यासाठी विजेचा वापर केला जातो. म्हणजे थोडक्यात काय की उपयोगिता ही काय आहे, बहुपर्यायी आहे. म्हणजेच काय की वेगवेगळ्या व्यक्ती एकाच वस्तूचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करत असते. म्हणून काय म्हटलेलं आहे की उपयोगिता ही काय आहे, बहुपर्यायी आहे.
त्यानंतर बघा पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आता वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. म्हणजे काय तर जेवढी गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयोगिता अधिक जाणवते. तर गरजेची तीव्रता जेवढी कमी किंवा गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता काय होत असते घटत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्नामध्ये जेवढी उपयोगिता जाणवते तेवढीच उपयोगिता भूक नसलेल्या व्यक्तीला जाणवत नाही. म्हणजे भुकेल्या व्यक्तीला अन्नामध्ये जास्त उपयोगिता जाणवते आणि भूक नसलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये कमी उपयोगिता जाणवते. म्हणजे थोडक्यात काय की उपयोगिता कशावर अवलंबून असते गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. म्हणजे गरज जेवढी जास्त तेवढी उपयोगितेची तीव्रता जास्त आणि गरज जेवढी कमी तेवढी उपयोगितेची तीव्रता काय असते कमी असते. म्हणून हे पण काय सांगता येईल आपल्याला उपयोगितेचं वैशिष्ट्य सांगता येईल की उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. त्यानंतर बघा पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उपयोगिता मागणीचा आधार. उपयोगिता मागणीचा आधार. मग वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूची काय करत असते मागणी करत असते. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण एखाद्या वस्तूची मागणी करतो किंवा आपण एखादी वस्तू खरेदी करतो का तर आपल्याला त्या वस्तूची गरज असते किंवा आपल्याला त्या वस्तूमध्ये काय होत असते उपयोगिता जाणवत असते. म्हणून आपण काय करत असतो त्या वस्तूची खरेदी करत असतो किंवा त्या वस्तूची मागणी करत असतो. फॉर एक्झाम्पल आजारी व्यक्तीचा जर विचार केला तर आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून ती औषधाची मागणी करते. म्हणजे थोडक्यात काय की उपयोगिता मागणीचा आधार आहे. म्हणजे उपयोगिता असेल किंवा एखाद्या वस्तूमध्ये गरज असेल तरच त्या वस्तूची मागणी केली जाते किंवा त्या वस्तूची खरेदी केली जाते. म्हणून हे पण काय सांगता येईल आपल्याला उपयोगितेचं वैशिष्ट्य सांगता येईल की उपयोगिता ही मागणीचा आधार आहे. तर ही सर्व काय आहेत उपयोगितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये बघा आपण पहिलं वैशिष्ट्य पाहिलं होतं उपयोगिता ही काय आहे सापेक्ष संकल्पना आहे. उपयोगिता ही काय आहे व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. उपयोगिता ही काय आहे नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. त्यानंतर उपयोगिता व उपयुक्तता यामध्ये काय आहे फरक आहे. त्यानंतर उपयोगिता व आनंद यामध्ये पण काय आहे फरक आहे. त्यानंतर उपयोगिता व समाधान यामध्ये देखील काय आहे फरक आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. म्हणजे उपयोगितेचे केवळ आपण काय करू शकतो तात्विक मापन करू शकतो. उपयोगिता ही संख्यात्मक किंवा आकडेवारीमध्ये उपयोगितेचं मोजमाप करता येत नाही. त्यानंतरचं आपण वैशिष्ट्य पाहिलं होतं उपयोगिता बहुपर्यायी आहे. आणि त्यानंतरचं वैशिष्ट्य पाहिलं होतं उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. आणि लास्टचं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं की उपयोगिता मागणीचा आधार आहे. म्हणजे उपयोगिता असेल तरच काय केली जाते एखाद्या वस्तूची मागणी केली जाते. तर ही सर्व आपण काय पाहिलेले आहेत उपयोगितेची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.